मित्रांनो आज पोरांड्या गोष्टीला धिंगाणाच घालून टाकला भाऊ. धिंगाणा काबर घालून टाकला मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतोच. नमस्कार मित्रांनो, आता रात्री ना आपल्याला झोपायला झाला होता टाइम का, मग झोपायचा जेवढा टाइम झाला तेवढा टाइम उठायला झालंच पाहिजे. हे आपलं कायमच आहे. बरं तेही जाऊ द्या, मी तर लवकर उठलोय. हे बघा पोरं नाश्त्याला चाललंय. आमच्या रूम मधले पोरं आधी झोपेलची. याला म्हणलं उठा लवकर, आपल्याला नाश्त्याला जायचं. पोरं डायरेक्ट रस्त्यावर पाहायला सुरुवात केली पोरांनी. एक त्या कोपऱ्याकडून चाललाय, एक या कोपऱ्याकडून चाललाय, मी चालले मधून. त्याच्यानंतर आपण गेलो डायरेक्ट मागच्या गेटनी कॉलेजच्या बाहेर. आता तुम्ही मत अशा मागच्या गेटनी का बरं गेला? मित्रांनो आपली जी मेस आहे ना ती आहे आपल्या कॉलेजच्या बाहेर, आणि त्याला काय पुढच्या गेटनी रस्ता नाही, त्याच्यामुळे आपल्याला जायला ते मागच्या गेटनी. आता तुम्हाला माहिती मित्रांनो, आपण काय घरगुती मेस लावलेली आहे. मेस घरगुती म्हणलं हो, कॅन्टीन बी घरगुती पाहिजे, मग तेच बांधून राहिलेत मित्रांनो. आता ना आज होता संडे, त्याच्यामुळे ना नाश्ता आज घरी होता त्यांच्या डायरेक्ट. त्याच्यामुळे आपण आलो नाश्त्याला. आपल्या आधीच पण येऊन बसली होती. तिथे गेलो मित्रांनो, याला जेव्हा कळलं का नाश्त्याला शिरा आहे तेव्हा यांची तोंड बघा. म्हणलं घ्या गपचूप खाऊन, इथे काही नाटक नाही चालणार. तेवढं ऐकलं यांनी सगळा खाऊन घेतला भाऊ. त्याच्यानंतर मित्रांनो इथं आलो आपण 2-3 तास अभ्यास केला, कारण की आपल्या ना उद्या आहे पेपर. रूम अभ्यास करून बी आपलं काय मन भरलं नाही, त्याच्यामुळे आपण गेलो स्टडी रूमला अभ्यास करायला. त्याच्यानंतर आपण गेलो स्टडी रूमला. इथे जाऊन पाहतो इथे पा काय झाली. इथे ना मित्रांनो फरच्यावर आल्या, कस काय आल्या काय माहिती भाऊ. जसं आपल्या पेपरच्या टायमाला लोड येत नाही तसं या फरच्यावर लोड आला, मला वाटू राहिले भाऊ. त्याच्यानंतर मित्रांनो आपण थोडा टाइम अभ्यास केला. तुम्हाला माहिती आज इंडियाची न्यूझीलंडची फायनल मॅच आहे. त्याच्यानंतर आपण गेलो जेवायला, मग तिथे मी मॅच चालू होती. मग आपण बघितली थोडीफार मित्रांनो. आपण पाहायला सुरुवात केली, कधी काढण्यात झाला असं झालंच नाही. आपण पाहायला सुरुवात केली, गेली विराट कोहलीची विकेट. त्याला म्हणलं तुम्ही ना आता मी गेलो बघा बरं मॅच. त्याने डायरेक्ट चॅनल बदलून टाकला भाऊ. म्हणलं यांनी लईच मनावर घेतलं काय. तुम्हाला माहिती मित्रांनो आज संडे, त्याच्यामुळे आपल्याला आहे मासवडीचं जेवण. आपल्याला काय आवडत नाही पण आपण खाल्लं थोडंफार. त्याच्यानंतर मित्रांनो इथं बाहेर इमानदार प्राणी बसलो होता. आपण आल्यावर तो काय भुकला नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा व्हिडिओ काढून घेतला डायरेक्ट. त्याच्यानंतर मित्रांनो आपण रूमवर आलो. रूमवर पोरं मॅच बघत होते, मग त्यांच्या मॅच पाहायला सुरुवात केली. तेव्हा मॅच संपतच आली होती. तेवढची मित्रांनो 2 रन राहिले होते नाही का जिकायला. बाहेर बोरांचा आरडाओरडा चालू झाला. मग म्हणलं बाहेर जाऊन पाहा काय झालंय. म्हणलं आपण 1 सेकंद मागच पाहू राहिलोय. बाहेर आलो तो पोरांनी एक नाचायला सुरुवात केली होती. म्हणलं 100% इंडिया जिंकली. मोकार नाचले भाऊ पोरं जवळ 10-15 मिनिटं नाचत होती भाऊ बाहेर. पोरं तर नाचतच राहते मित्रांनो. तुम्ही इंडियन टीमचा डान्स बघितला का जिंकल्यानंतर? नसेल बघितला तर मी दाखवतो.